भाजपचे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके लवकरच तुतारी हाती घेणार. भाजपमध्ये कुणी विचारत नसल्याचा आरोप. कालच शेळकेंनी पवारांची भेट घेतली होती. कार्यकर्त्याच्या जीवावर भारतीय जनता पार्टी असं म्हणतात आणि कार्यकर्त्याला तुम्ही वाऱ्यावर सोडून दिलायचा. जर पार्टी एवढं करून जर ऐकले नसेल तर मग जे काय करायला लागेल ते आपण करण्याची आपली तयारी आहे. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे मुलाला तुतारी किंवा अपक्ष निवडणुकीला उभं करणार. रणजितसिंह शिंदे विधानसभा निवडणूक लढवणार. शरद पवारांनी तिकीट नाही दिलं तर अपक्ष म्हणून मैदानामध्ये उतरणार. बबन शिंदे यांची प्रतिक्रिया. भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी संचालन समिती जाहीर. भाजपच्या सर्व मोठ्या नेत्यांसहित 216 जणांचा समितीमध्ये समावेश. सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष. अजितदादा गट विधानसभेसाठी 2 दिवसांमध्ये उमेदवार निश्चित करणार. अजित पवार आणि पक्षाची संसदीय समिती उमेदवार ठरवणार. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीने जागा वाटप लवकर पूर्ण करावं. जागा वाटप लवकर पूर्ण करून प्रश्न संपवा, पवारांचं आवाहन. तर कशातच काही नसताना मुख्यमंत्री पदावर चर्चा नको. मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले. कशाचा काही फटका नाही. आजच त्याची चर्चा आहे. अजून निवडणुका व्हायच्यात. निर्णयाचे आहे का सरकार बनवायचं म्हणजे त्याचं बहुमत पाहिजे. बहुमत असलं तर नेता निवडते. नेता निवडला तर मुख्यमंत्री. तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप गेली. आम्ही प्रचंड अस्वस्थ. तिसऱ्या आघाडीमुळे आमचं काय होणार. पवारांचं मिश्किल वक्तव्य. महान घराण्याचे लोक आहेत त्यामुळे नक्कीच होईल. त्यामुळे आमची झोप गेलेली. आम्ही सगळे भयंकर अस्वस्थ. माढा विधानसभा मतदारसंघाचा तुतारीचा उमेदवार माढा तालुक्यातीलच भूमिपुत्र असावा, अन्यथा पक्षाचा माढा आणि करमाळ्यामध्ये पराभव होईल. संजय पाटील घाटणेकर यांच्याकडून अभिजित पाटलांच्या उमेदवारीला विरोध. दक्षिण नागपूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. 2019 मध्ये फक्त 3000 मतांनी दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसचा पराभव. ठाकरे गटाने दावा केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त.